यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण डिसिजन मेकिंगचे क्वेश्चन कसे सोडवायचे काय नाही याबद्दल काही टिप्स अँड ट्रिक्स पाहिल्या होत्या. तुम्हाला तो व्हिडिओ पाहिला नसेल तर या ठिकाणी वर तुम्हाला आयचं बटन भेटेल, तिथून तुम्ही पाहू शकता. तर आज आपण काही प्रश्न सोडूया. सर्वप्रथम पहिला प्रश्न आहे, हा राज्यसेवा 2023चा पेपर आहे, तो सोडवू आपण. तुम्ही आहात एक विभागाचे प्रमुख. त्या विभागामध्ये काय एका माणसाला एक जागा द्यायची आहे, परंतु ती जागा एका विशिष्ट जातीची असल्यामुळे किंवा आरक्षित गटातील असल्यामुळे तिला देऊ नये असं काही लोकांनी त्याची विनंती तुमच्या वरिष्ठाकडे केलेली आहे. ती विनंती मानून वरिष्ठाने तुम्हाला ती विनंती मानण्यासाठी तुमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण त्याने असंही म्हटले की तुम्हाला ती विनंती मान्य करायचीच आहे. त्यासोबतच जर पुढे चालून काय त्याच्याबद्दल काही घडलं वगैरे तर त्याची पूर्ण जबाबदारी पण तुमचीच असणार आहे, म्हणजे वरिष्ठ त्यामध्ये काहीच सहभाग घेणार नाही. तर मग त्या परिस्थितीमध्ये तुम्ही काय कराल? आणि मेन म्हणजे तुमची आता बढती येणार आहे, अपेक्षित आहे, तुमचं प्रमोशन होणार आहे. प्रमोशन कोण करतं? वरिष्ठ करतात. त्यामुळे त्याचा पण दबाव तुमच्यावरती. तर तुम्ही काय कराल? त्यासाठी बघू आता. सर्वप्रथम पहिला पर्याय काय सांगतो, पुढील काही महिन्यातच तुमची बढती अपेक्षित असल्यामुळे वरिष्ठाच्या सूचनेचा स्वीकार करण्यापलीकडे तुमच्याकडे अन्य पर्याय उरलेला नाही. यामध्ये काय होते? अन्य पर्याय उरलेला नाही. यामध्ये काय दिसते आपल्याला? आपण त्या माणसावरती अन्याय करतोय. स्वतःच्या बढतीसाठी दुसऱ्यावर अन्याय करतोय. रेप्युटेशन खराब होईन आपलीच. इथे काय दिले? अन्य पर्याय उरलेला नाही. याचा अर्थ काय? तुम्ही त्या माणसाला जागा देण्यास नकार करणार, म्हणजे त्यावर अन्याय होईल. पहिला ऑप्शन डायरेक्ट आपल्याला दिसतो की चुकीचा आहे. ठीक आहे. पुढचा ऑप्शन, नियमानुसार संबंधित कर्मचाऱ्याला जागेचे वाटप करून तुम्ही कोणत्या परिस्थितीत वाटपाचा निर्णय घेतला आहे त्याबद्दल त्याला सावध कराल. काय दिसतं? नियमानुसार. बरोबर, नियमानुसार तुम्ही त्याला जागा वाटप करून द्याल, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला सकारात्मकता दिसत आहे. आणि नियमानुसार म्हणजे या ठिकाणी कायद्याला आपण प्राधान्य दिलेलं आहे. डोळ्यात आपण प्रश्न सुटते. तर 2ला एक स्पेशल टिक करून ठेवा, हा महत्त्वाचा आहे. नंतर संबंधित कर्मचाऱ्याला परिस्थिती सांगून तुम्हाला बढती मिळेपर्यंत त्याला व तिला थांबण्याची विनंती कराल. कुठंपर्यंत? बढती मिळेपर्यंत. तुम्ही इथं म्हटलं का मी तुझं काम करणार नाही? नाही म्हटले. तुम्ही म्हटलं त्या माणसाला जागा देईन, परंतु कधीपर्यंत थांबायचं आहे? बढती मिळेपर्यंत. म्हणजे वरिष्ठाकडून बढती मला भेटेल, माझा फायदा झाला, त्याच्यावर अन्याय होणार नाही, त्याचा पण फायदा होईल. पण त्यासाठी काय होईल? टाईम लागणार. तर त्याचे हक्क तुम्हाला तुमच्या प्रमोशनवर अवलंबून ठेवायचे थोडी. तुमचं प्रमोशन झालंच त्याला त्याचे हक्क भेटते नसते थोडे. त्यामुळे हा थोडा कमी होणार आहे. ठीक आहे. अन्याय तर होणार नाही त्याच्यावरती, कारण तुम्ही त्याला देत आहेत, परंतु कधी? बढती मिळाल्यानंतर. त्यामुळे हा पण पॉझिटिव्हमध्ये आहे. कोणते? 2 नंबर आणि 3 नंबर थोडे पॉझिटिव्हमध्ये आहेत. 4 नंबर काय म्हणते? कोणताही निर्णय न घेता व्यक्तीला काही जास्तीचा काळ वाट पाहण्याची विनंती कराल. आणखी विनंती कराल जास्तीचा काळ वाट पाहण्यासाठी. म्हणजे तुम्ही इथं दिरंगाई करताय, कामचुकारपणा करताय. कामचुकारपणा, दिरंगाई बिलकुल आवडत नाही. दिरंगाईमुळे पूर्ण नकारात्मकता आहे. त्यामुळं 0वाला ऑप्शन नंबर 4 आहे. काय इथं दिरंगाई दिसत आहे? पहिल्यामध्ये काय? बढती अपेक्षित असल्यामुळे तुमच्याकडे काय पर्याय उरले नाही. तुम्ही इथं म्हणलाय का मी देत नाही बीत नाही. बरोबर, देतो पण म्हणले नाही, देणार नाही पण म्हटले नाही. त्यामुळे इथं थोडं वेगळा इन्फ्लुएन्स आहे. पण त्या ठिकाणी काय म्हणतात? जास्तीचा काळ वाट पहा, म्हणजे तुम्ही दिरंगाई करताय. आणि आपण नकारात्मक ऑप्शन्समध्ये पाहिलं होतं, लाच, दिरंगाई किंवा टाळाटाळ करणे, अशा गोष्टी नकारात्मक ह्याच्यामध्ये येतात. त्यामुळं ऑप्शन 4 हा 0 मार्कासाठी आहे, असं आपण म्हणू शकतो. तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन कोणता दिसतो आपल्याला? ऑप्शन 2. तर ऑप्शन 2 आहे 2.5 मार्कासाठी. ऑप्शन 4 आहे 0 मार्कासाठी. आय थिंक ऑप्शन 3 असेल 1.5 मार्कासाठी. पाहून घेऊ आपण. हां, ऑप्शन 3 पहा. ऑप्शन 1 आहे 1 मार्काला, आपण जे बघितलेलं. ऑप्शन 2 2.5 मार्काला. ऑप्शन 3 1.5. ऑप्शन 4 हा 0च आहे, कारण त्यामुळे तुम्ही दिरंगाई करता. ऑप्शन 2 आणखी काय महत्त्वाचं आहे हे पण पाहू आपण. तर आपण कायद्याला प्राधान्य दिलं याच्यामध्ये. बरोबर, जागा देतो म्हटलं आपण. माझं काही हो, पण मी तुला जागा देतो, म्हणजे मी कायद्याला धरून चालतोय. बरोबर, कायद्याला आपण धरलेलं आहे. अधिकारी आहे आपण, काय? जनतेचे सेवक असतो. तर सर्व जनता आपल्यासाठी समान आहे, म्हणजे आपण भेदभाव बिलकुल केला नाही. ऑप्शन 2मध्ये कर्मचाऱ्याला परिस्थितीची जाणीव करून दिली, कुणाला? ज्याला आपण जागा देतो. त्यामुळे ऑप्शन 2 इज द बेस्ट ऑप्शन. ठीक आहे. तसे हातरच येणार ऑप्शन 2 2.5 मार्कासाठी. पुढचा प्रश्नावर जाऊ आपण. पुढचा प्रश्न काय सांगतो? तुम्ही एक नवीन व्यवसाय सुरू केलेला आहे, त्यासाठी तुम्ही परवाना काढण्यासाठी ॲप्लिकेशन दिलेलं आहे, परंतु महिने गेले तरी ॲप्लिकेशन तुमचं मान्य झालेलं नाही. आणि तो माणूस ज्याकडे तुम्ही दिलेला आहे, तो माणूस काही पैशांची मागणी करतो. जे आपल्याला नुकसान होतं व्यवसायामध्ये, ते होणारे नुकसान हे कमी आहे. कशापासून? जो तेवढी मागणी करतो. म्हणजे समजा तो 10 लाख रुपये मागणी करतो आणि आपलं नुकसान एक 2-4 लाखाचं होतं. तर बघू. सर्वप्रथम पहिला ऑप्शन, कदाचित कोणत्याही अवैध बक्षिसाची अपेक्षा करणार नाही अशी आशा बाळगून संयमाने विभागातील कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याची लवकरात लवकर परवाना देण्यासाठी मनधरणी करणार. यामध्ये थोडी पॉझिटिव्हनेस दिसते. तुम्ही लाच देत आहे का नाही देत आहे? काय म्हणतोय? सकारात्मकता आहे, परंतु काम होईलच असे नाही ना. बरोबर, आशा बाळगताय तुम्ही, काम होण्याची गॅरंटी नाही आहे. कुणाला सांगताय तुम्ही?
त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला, जो माणूस काम आपलं अडकून ठेवलं त्या माणसाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला सांगताय. असं येऊ शकतं की तो वरिष्ठ अधिकारी पण त्यामध्ये सहभागी असेल, बरोबर. तर मग ह्याला थोडं आपण बाजूला ठेवू. पूर्णतः कन्फर्म वाटत नाही, पण चुकीचा पण आहे हा पर्याय. टिक करून ठेवा. व्यवसायासाठी गुंतवणूक म्हणून तुम्ही वेळ वाया न घालवता व्यवसाय सुरू करण्यासाठी मागणी असलेली रक्कम द्याल. लाभ दिली. 0 मार्क. कट करून टाका. 0 मार्क कटच करून टाका डायरेक्ट. 0 कोण आहे फिक्स. ऑप्शन 3, परवान्याचा प्रश्न लाच न देता सोडवण्यासाठी तुमच्या राजकीय कार्यकर्त्याशी असलेले संपर्क वापरा. यामध्ये आपण काय करतो, एक्सटर्नल दबाव टाकतोय. आपण नकारात्मक पर्यायामध्ये पाहिला होता. एक्सटर्नल दबाव हा नकारात्मक दृष्टिकोन असतो, त्यामुळं हा पण थोडा निगेटिव्हमध्येच असणार आहे. कमी मार्क असणार आहे याला. एकला जास्त थोडे मार्क असणार आहे. 4 काय सांगतोय, अशा प्रकारचा परवाना देण्यासाठी साधारणपणे किती कालखंड घेतला जातो याची माहिती मिळवण्यासाठी एखाद्या माहिती अधिकारी कार्यकर्त्याशी संपर्क. तुम्ही कायद्याला प्राधान्य दिले, फिक्स वरचा पॉईंट आहे. प्राधान्यासाठी कन्फर्म 2.5. ऑप्शन 4मध्ये तुम्ही कायद्याला मानला, तुम्हाला 2.5 मार्क देणार. ऑप्शन 2मध्ये लाच दिली, त्यामुळे ऑप्शन 2 0 मार्क देणार. पाहून घ्या इकडं. बघा, ऑप्शन 2 देतो 0 मार्क, ऑप्शन 4 देतो 2.5 मार्क, ऑप्शन 3 देतो 1.5 मार्क आणि ऑप्शन 1 देतो 3 मार्क. आता हे 1.5 आणि 2.5 मध्ये काय फरक आहे आपल्याला तुम्ही समजून घ्यावंच लागेल. ह्यामध्ये तुम्ही कायद्याला प्राधान्य दिलेलं आहे. एकमध्ये काय सांगितलं की तुम्ही फक्त मनधरणी करता त्याच्याकडे. चुकीचं पण काय करत नाही, बरोबर पण करत नाही. फक्त तुम्ही मनधरणी करा आणि त्या माणसाची ज्याने पैसे मागितलेले आहेत त्याच्या विरुद्ध जर तुम्ही काही कार्यवाही नाही केली तर त्याला प्रतिसाद दिल्यासारखंच होतं एक प्रकारचं. ठीक आहे. त्यामुळे RTI ॲक्ट पर्याय 4चे फायदे काय, तर आपण पर्याय 4 का घेतला पर्याय 1 पेक्षा, तर काय असतो, ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता वाढते, बरोबर. त्यामुळे लीगल ॲक्शन घेतला. लीगल ॲक्शन घेतल्यानंतर आपल्याला आणखी भेटते माहिती भेटली आणि लीगल ॲक्शन घेतल्यामुळे हिची अकार्यक्षमता आणि भ्रष्टाचार पसरलेला आहे आपल्या ह्याच्यामध्ये, कार्यकर्त्यांमध्ये, सहकार्यांमध्ये, तो कमी होईल. ठीक आहे. त्यामुळे ऑप्शन 4 हाच बरोबर आहे. याच्यानंतर 78 पुढचा प्रश्न 79. तुमचा एक सहकारी होता, तो एक प्रकल्प पाहू लागला, परंतु तो काय कारणामुळे येणार नाही 1-2 महिने. मग तुमचा जो वरिष्ठ अधिकारी आहे, विभागीय प्रमुख, ठीक आहे, त्यानं काय केलं की तो जो प्रकल्प होता तो प्रकल्प तुम्ही घ्यावा अशी त्यांनी विनंती केली. त्यानं काय केलं, विनंती केली. तुम्हाला सांगितलं नाही घ्या म्हणून, त्याला विनंती केलेली आहे. कोण, वरिष्ठाने. ध्यानात ठेवायचं. तुमचे काम आणि मर्यादित वेळेत असताना अपेक्षा केलेली आहे. अपेक्षा केलेली म्हणजे कन्फर्म सांगितलं करत म्हणून नाही, अपेक्षा केलेली आहे. कारण त्यालाही माहिती आहे तुमच्याकडे काम आहे. त्यानं दुसरं काम करण्याची जर विनंती केली आणि तुमच्याकडून अपेक्षा केली की तू लवकर करून टाकशील. ठीक आहे. आणि पुढे दिलेल्या पर्यायातील तुम्ही कोणता, तर तुम्ही काय कराल. ऑप्शन 1 काय, तुमचे सध्याचे काम तुम्हाला पूर्णपणे व्यस्त ठेवत असल्यामुळे हे जाताचे काम स्वीकारणे तुम्हाला शक्य नाही आहे. थोडी पॉझिटिव्हनेस आहे. ठीक आहे. असेलही तुम्ही काम करताय तुम्हाला पण काम असेलच, दुसरं काम लगेच घ्यावं असं नाही आहे. तुम्हाला शक्य नाही असं तुम्ही सांगू शकता. ठीक आहे. थोडं पॉझिटिव्ह इन्फ्लुएन्स दिसत आहे, ठेवू बाजूला. तुम्ही दुसऱ्या सहकार्याचे नाव सुचवाल, आदिती या कामासाठी अधिक लायक असून तुलनेत तिच्यासाठी कमी कार्यवाही असतात. तुम्ही काय करताय, तर दुसरं कोणाचं ते नाव सांगताय आणि पुढं काय म्हणताय, ती अधिक लायक आहे, म्हणजे तुम्ही कमी लायक आहे आणि त्याच्याकडे कमी कारभार आहे. म्हणजे तुम्ही इथं काय करताय, जवळपास दिसतच आहे ना, तुम्ही टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करताय. टाळाटाळ करताय, मला नको देऊ म्हणून. काय डायरेक्ट निगेटिव्ह दिसताय. 0 मार्क. 2 नंबरला 0 मार्क पकडून चला. एकमध्ये थोडी पॉझिटिव्ह दिसतोय ना, एकमध्ये थोडंफार दिसतंय पॉझिटिव्ह. तो काय म्हणतोय, शक्य नाही आहे. बरोबर आहे ना, त्याला शक्य नसणारच आहे. त्याच्याकडे पण काय काम आहेत. तुम्ही आणखी काम दिलं तर तो करेल नाही करेल सांगता येत नाही. त्यामुळे एक ऑप्शन थोडा बाजूला आहे. ऑप्शन 2 तर चुकीचाच आहे, 0 मार्क घेऊन टाका. ऑप्शन 3 काय सांगतो, विशिष्ट कालावधीत प्रकल्प पूर्ण करण्याचे अगत्याचे असल्याने कोणताही युक्तिवाद न करता जादाचे काम स्वीकारा. हा आहे आयडियल कर्मचारी. सिनियरनं सांगितलं कर तर केला डोळी आपण. ठीक आहे. आपली कमिटमेंट दिसते, आपण जर ते स्वीकारलं तर आपली कमिटमेंट दिसते आणि वरिष्ठांच्या नजरेमध्ये आपली साख वाढते, म्हणजे आपली इज्जत वाढते. ठीक आहे. थोडं कोणता युक्तिवाद नाही केला, त्यामुळे वरिष्ठांना पण बरं वाटतं आणि आपण ते काम वेळेत पूर्ण करणार नाही करणार ते वेगळा, पण त्याने अपेक्षा केलेल्या करावं म्हणून त्याने विनंती केली, त्या विनंतीला आपण मान दिला, त्यामुळे 2.5 पॉईंट आरामात भेटले तुम्हाला. ऑप्शन 4 काय सांगतो, किमान चाकोरीच्या कामासाठी सहाय्यक व्यक्ती मिळत असल्यास तरी जबाबदारी स्वीकारा. यामध्ये काय पॉझिटिव्ह आहे. तुम्ही काय म्हटलं, जबाबदारी स्वीकारतो, पण तुम्ही काय म्हणलं, एक अट घातली, परंतु तुम्ही म्हटले की हो करतो, पण तुम्ही अट घातली, त्यामुळे ऑप्शन 4 पण हा थोडा पण बरोबर आहे. ऑप्शन 3 तर सहज बरोबर आहे, 2.5 मार्क ऑप्शन 3 देणार. ऑप्शन 2 तर 0च पकडून चला, मग ऑप्शन 2 आय थिंक 1 मार्क येतो. बघू आता ऑप्शन 3 आणि ऑप्शन 4मध्ये काय. हे पहा, ऑप्शन 3 आणि ऑप्शन 4मध्ये काय फरक आहे बघू आपण. ऑप्शन 3 म्हणतो की मी करून टाकतो भाई. त्यानं काय म्हटलं का, मला जादा कर्मचारी द्या, टाईम द्या, काहीच म्हणलं नाही. जेवढा टाईम आहे तेवढा कामामध्ये करून टाकतो. पर्याय 4 काय म्हणतोय, तो म्हणतोय मला एक सहकारी द्या, मला एक कामासाठी माणूस द्या, तेव्हा मी करेन.
मे बी हा लवकर करेन सुद्धा त्यापेक्षा. पर्याय 3मध्ये जे सांगितलं त्यापेक्षा लवकरसुद्धा करेन हा, कारण याला सहकार्य भेटलेलं आहे. परंतु हे ना घातलेली आहे अट, जी वरिष्ठाला आवडणार नाही. त्यामुळे ही अट घातलेली आहे. त्यामुळे हे थोडं नकारात्मक दृष्टीला दाखवतं ऑप्शन 3च्या तुलनेमध्ये. बरं, नकारात्मक म्हणजे असं नका पकडू की हा नकारात्मक आहे 0 मार्क, नाही. ऑप्शन 3च्या तुलनेमध्ये हा थोडा नकारात्मक आहे. त्यामुळे ऑप्शन 3 हा जास्त आयडियल वाटतो 2.5 मार्क्ससाठी. झालं. 79 पुढचा लास्ट प्रश्न 80. तुम्ही पत्रकार आहात, एक मुक्त पत्रकार म्हणजे एक फ्रीलॅन्सिंग जर्नलिस्ट आहात. तर एका प्रदेशामध्ये काही 20 वर्षापूर्वी 2 दशक म्हणजे 20 वर्षाच्या अगोदर पण काही अल्पसंख्याक जमातीवरती अन्याय झाला होता. त्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागला होता. आणि जे करणारे जे व्यक्ती होते ते वेगळे होते आणि ज्यांनी भोगले होता त्यामधलेच तुम्ही आहात. ठीक आहे. या विस्थापनाच्या वास्तवाशीच आणि काय झालेलं आहे तुम्हाला, तुम्ही कुठं विस्थापन कसं केलं काय नाही, त्याबद्दल भोगले लागलेले सगळे हालाक, जो काही त्रास आहे तो तुम्हाला चांगल्यापैकी माहीत आहे, कारण तुम्ही त्याच अल्पसंख्याक जमातीला, बरोबर. तुम्हाला सगळं माहीत आहे त्याबद्दल रिॲलिटी. परंतु एक लेखिक आहे, त्याने लेखिकानं करणारे किती क्रूर होते हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ते तुम्हाला रिॲलिटी अर्थात आहे असं माहिती आहे, कारण तुम्हाला रिॲलिटी माहिती आहे ना, तुम्ही त्या अल्पसंख्याक समाजातले आहात, जातीतले आहात. तुम्हाला माहिती आहे की रिअल काय झालं होतं. तुम्ही असं म्हणता की सर्वात जास्त आहे, का अर्थ सत्य आहे त्या लेखिकेनं लिहिलेलं. लेखिकेनं काय लिहिलेलं आहे, करणारे किती क्रूर होते. म्हणजे तिने काय केलेलं आहे, कुणाला तरी निगेटिव्ह इन्फ्लुएन्स समाजात पसरला. याचा अर्थ काय होतो, कुणाला ते निगेटिव्ह दाखवलं म्हणजे आणखी पुढं पुस्तक आहे ते वाचणारे लोक आणखी त्याबद्दल निगेटिव्ह विचार करतील, आणखी निगेटिव्ह होईल वातावरण. त्यामुळे ज्या दोन समाजामधील असलेला तेढ जो आहे तो काय कमी होणार नाही, तो वर्षानुवर्षे एकमेकांच्या विरोधात राहतील. तर मग त्यावेळेस तुम्ही काय करणार अशा प्रकारे, असा प्रश्न आहे. तर ऑप्शन एक काय सांगतो, निवडक दस्तऐवज वापरून सर्वसामान्य समाजाकडून सहानुभूती मिळवण्यासाठी पीडितांची स्थिती पिडणाऱ्यांच्या तुलनेत पूर्णपणे वेगळी व त्यांच्यापेक्षा बिकट आहे असा प्रसार करण्यासाठी सादरीकरण करा. ही गोष्ट कधीची आहे, 20 वर्षापूर्वीची. आणि आज काय करत आहे, आज परिस्थिती वेगळी असणार आहे. तुम्ही सहानुभूती मिळवणार कधी मिळवणार, आज झालेली गोष्ट कधी आहे, 20 वर्ष अगोदर. जी गोष्ट 20 वर्ष अगोदर होऊन गेलेली आहे त्या गोष्टीसाठी तुम्ही जर आज सहानुभूती मिळत असाल तर किती निगेटिव्ह आहे. सोडून द्या हा पॉईंट, एक नंबर सोडून द्या, 0 मार्क. एक नंबर सोडूनच द्या, एवढे निगेटिव्ह नाही त्याचा. 20 वर्षापूर्वी झालेल्या गोष्टीला तुम्ही आज पकडून त्याचा सहानुभूती मिळत असाल तर 0च मार्क भेटणार आहे तुम्हाला, शक्यच नाही याच्यामध्ये मार्क भेटणार. ऑप्शन 2 काय सांगतो, जरी अल्पसंख्य जमात विस्थापित झाली तरीही पिळवणूक करणारे नालायक ठरवले गेलेले बहुसंख्य जमातीचे सदस्य गुन्हेगार नाहीत आणि दोन्ही जमातींच्या संकुचित पुढाऱ्याकडून त्यांची दिशाभूल झाली. ही वस्तुस्थिती निवडक दस्तावेज बघा. त्याने काय म्हणले की तुम्ही काय करा, कशामधून, लेखांमधून. तुम्ही लेखांमध्ये काय लिहाल की बाबा हे काय झालं होतं, ते काय ते पुढाऱ्यांच्या दिशाभूल करण्यामुळे झालं होतं, बरोबर. सर्वसारखे नाहीत लोक, जे काय लोक होते ते दिशाभूल झाल्यामुळे वागले तसे. त्यामुळे हा थोडा पॉझिटिव्ह इन्फ्लुएन्स दिसतोय, जो समाजामध्ये पुढे जाऊन काहीतरी चांगलं घडवेल. काय चांगलं घडवेल, हा म्हणतो की काही पुढाऱ्यांच्या म्हणण्यामुळे असं झालं होतं, सर्व लोक वाईट नाही आहे. त्यामुळे जे पुढचे लोक हे हा लेख वाचतील त्या लोकांना काय वाटेल, हो बरोबर आहे यार, काही लोकांच्या मुळे झालं असेल. त्यामुळे समाजामधील तेढ कमी होण्यासाठी मदत होईल, बरोबर. त्यामुळे ऑप्शन 2 हा थोडा पॉझिटिव्ह दिसतोय. ऑप्शन 1 तर हा निगेटिव्हच दिसतोय. ऑप्शन 1ला सोडून द्या, हा 0 मार्कासाठी आहे. ऑप्शन 2 थोडा पॉझिटिव्ह दिसतोय. ऑप्शन 3 बघू, पिळवणूक करणारे हक्क व आदर गमावण्याबरोबरचे रोजचा त्रास दुर्दैव निराशाग्रस्तांचे बळी ठरले आहेत. ही वस्तुस्थिती निवडक दस्तऐवज वापरून सादर करा. तेच पकडले तुम्ही आणखी, तेच सांगताय आणखी पिळवणूक झाली येते गोष्टी आणखी पसरवणार समाजामध्ये, आणखी निगेटिव्ह इन्फ्लुएन्स होणार समाजामध्ये. 3 पण थोडा निगेटिव्ह दिसते 2च्या तुलनेत. ठीक आहे, 2च्या तुलनेमध्ये 3 निगेटिव्ह दिसते बघा. 2 किती आहे, 1.5. 2च्या तुलनेमध्ये 3 निगेटिव्ह वाटतोय, अर्धा मार्क कमी झाला तुमचा, बरोबर ना. लॉस ऑफ राईट्स तेच पकडले ना तुम्ही. जे झालेले आहे त्याचं वस्तुस्थिती आताची वेगळी आहे. द्वेषभावाचा उद्रेक टाळण्यासाठी या 2 जमातीचे सदस्य दीर्घ कालखंडानंतर स्वतःच्या पीडिताच्या कथनासंदर्भात आता स्वतःची कशाप्रकारे व्याख्या करत आहेत त्यांचा दस्तऐवज हा 4 सगळ्यात भेटून जातो. काय म्हणतात तो दस्तऐवज सादर करणार कोणता, ते एकमेकांना कसं बोलतात, कथन काय देतात, भेदाला टाळतात ते लोक, स्वतःच्या पीडिताच्या आणि स्वतःची कशाप्रकारे व्याख्या करतात. म्हणजे एकमेकांबद्दल असलेले भेद ते टाळत आहेत, त्याबद्दल चांगले कथन करत आहेत पॉझिटिव्ह. त्यामुळे त्यामधील नाते सुधारायला मदत होईल, बरोबर. आणि ह्या गोष्टी आणखी लोकांमध्ये पसरल्या आणि त्यांनी जे केलेले कथनं होते हे कथनं ह्या लेखकाच्या ह्या पत्रकाराच्या लेखनासंदर्भात लोकांमध्ये आणखी रुजतील, तर त्यांमधील तेढ जो आहे तो कमी होण्यास मदत होते. त्यामुळे ऑप्शन 4 हा सगळ्यात पॉझिटिव्ह आपल्याला वाईब देतोय. त्यामुळे ऑप्शन 4 हा आपल्याला देणार 2.5 मार्क. बघा, ऑप्शन 1 0 निगेटिव्ह होतं. ऑप्शन 2 आणि ऑप्शन 3 मध्ये म्हटलं होतं की 3 हा थोडा निगेटिव्ह आहे 2पेक्षा. ऑप्शन 4 हा सगळ्यात पॉझिटिव्ह 2.5 मार्क.
बघा ऑप्शन 2 आणि ऑप्शन 4मध्ये ऑप्शन 2 हा 1.5 देतो, ऑप्शन 4 देतो 2.5. दोघांमध्ये काय फरक आहे बघू आपण. ऑप्शन 2 काय सांगतोय, पूर्वीच्या पुढाऱ्यांबद्दलचे मत कधीचे आहे ते 20 वर्षापूर्वीचं. आणि हा काय सांगतो 4मध्ये सध्यांचे दोन्ही समाजात एकमेकांबद्दल बदल कधीच आहे, सध्याचं. म्हणजे आजचं आहे की 20 वर्षापूर्वीचं आहे. पॉझिटिव्ह कुठंच असणार आहे, यातच असणार आहे. ध्यानात ठेवायचं. पहिलं काय म्हणत, दिशाभूल करणारे पुढारी कधी होतं 20 वर्षापूर्वीचे, आणि आज कथनांमुळे द्वेषभावना टळेल आज करत आहे. त्यामुळं पर्याय 4 हा कधीही पॉझिटिव्ह आहे 2पेक्षा. त्यामुळे पर्याय 4ला 2.5 मार्क. झाले 4-5 प्रश्न. तर मग अशा प्रकारे आपण हे डिसिजन मेकिंगचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. याबद्दल तुम्ही जर टिप्स ट्रिक्स नाही पाहिले असतील तर इथं वर लिंक दिलेली आहे बटनमध्ये, ते तुम्ही क्लिक करून पाहू शकता. आणि CSATची एक मी प्लेलिस्ट बनवली आहे, त्या प्लेलिस्टला सेव्ह करून ठेवा लवकरच त्याबद्दल. त्याच्यामध्ये जसे जे व्हिडिओ येतील ते तुम्ही पाहू शकता. 2023 राज्यसेवा संपर्क आहे आपल्याकडे. ठीक आहे, राज्यसेवा 2023 5ही प्रश्न डिसिजन मेकिंग खतम. तर मग अशा प्रकारे तुम्ही डिसिजन मेकिंगचे क्वेश्चन पूर्णपणे करू शकता. तर आज आपण 5 क्वेश्चन पाहिले. लवकरच आणखी 5 प्रश्नांचा एक सेट घेऊन येतो 2022चा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.